नागपूर लोकसभेच्या रणांगणात आज विकास ठाकरे आपला नामांकन अर्ज दाखल करत आहे. नाना पटोले सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहे. नानाभाऊ, तुम्ही एक असा तगडा असा उमेदवार दिलाय, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता जात आहे. काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीने तुमची नियोजन? सर्वप्रथम आमचे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. एक अनुभवी नेतृत्वाला तिकीट आम्ही दिलेली आहे. महापौर होते, आमदार आहेत, अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये त्यांचं काम आहे, पर्यायानं नागपूर शहरामध्ये त्यांचं काम आहे. सर्वसामान्यामधला कार्यकर्ता आज त्याला काँग्रेस पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं आणि त्याचा आनंद नागपूरकरांमध्ये स्वाभाविक आहे. आणि ही निवडणूक नागपूरची यावेळेस काँग्रेस पक्ष परंपरागतप्रमाणे जिंकेल. 2014 आणि 2019 हा कालावधी. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सोडला तर ही जागाच काँग्रेस पक्षाची आहे, कारण की इथं काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो, कोणासारखे पोकळ घोषणा नाही करणार. 2.5 लाखाच्या वर आमचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल आणि विरोधकांना यावेळेस आम्ही या ठिकाणी मात करू. असं म्हणतात की नागपूरमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षापेक्षा स्वतःच्याच पक्षाचं जास्ती डोकेदुखी असते. यावेळेला तसं चित्र राहील का? तुम्ही कान टोचले आहेत का? कारण की एक परंपरा आली, एक वैभवशाली परंपरा आहे. 13 खासदार दिलेले आहे, पण गेल्या काही दशकभरामध्ये बरंच पाणी वाहून गेलं. पक्षांतर्गत कुरबुरींमुळे मोठं नुकसान झालेलं आहे काँग्रेसचं. यावेळेस आपण स्वतः पाहिलं, यावेळेस सगळ्या नेत्यांनी बसून ही उमेदवारी फायनल केलेली आहे. त्यामुळे विषय संपलेला आहे. भाजपमध्ये किती कुरघोडी आहे याचं आता तुम्हाला माहिती नाही आहे. तिथे तर खूप स्फोट होणार आहेत, किती फटाके फुटणार आहेत तुम्हाला माहिती नाही आहे. काँग्रेसनी यावेळेस ती तयारी केलेली आहे. काँग्रेस एकदम एकजूट आहे. एक दुःख काही राहू शकतात, मी असं म्हणत नाही, पण भाजपमध्ये तर एक दुःख नाही आहे, हजारो आहेत. आज मोठं शक्ती प्रदर्शन राहणार जेव्हा विकास भाऊ अर्ज दाखल करतील. तुम्ही पण उपस्थित आहे, इतर काँग्रेसचे नेते पण. मोठं शक्ती प्रदर्शन, हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. आम्ही शक्ती प्रदर्शन नाही करत. ही काँग्रेस पार्टी म्हणून जनतेची लोक चळवळ राहणार आहे, कारण की लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि जेव्हा संविधान आणि लोकशाहीवर घाला पाडणारी काही व्यवस्था होतं, जेव्हा भारत देशावरच घाला पाडणारी असते, तर देशातली लोक स्वाभाविक एकजूट होतात. आणि ही आम्ही इथं शक्ती प्रदर्शन करत नाही आहोत. या ठिकाणी स्वयंपूर्तीनं लोक आपल्याला आलेली पाहायला मिळतात आहेत. त्याच्यामुळे ही लोक चळवळ जी काँग्रेस पहिलेपासून उभी करत होती त्याचा परिणाम आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि आम्हाला, मी मगाशी म्हणालो की नागपूरची जागा यावेळेस काँग्रेस आणि महाविकास आघाडी बिलकुल जिंकेल आणि त्या पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. नानाभाऊ, सगळ्यात महत्त्वाचं एक तर तुमच्या नेतृत्वात ही संपूर्ण निवडणूक होत आहे नागपूरची, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा गेल्या वेळेसचा अनुभव सुद्धा काँग्रेसकरता फायदेशीर ठरेल. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत नागपूरच्या जाणार? बघा, नागपूरचे मुद्दे येणारच, पण राष्ट्रीय प्रभावातले अनेक मुद्दे आम्ही आणणार आहोत. त्याच्यामध्ये मुद्दे असे आहेत की ठीक आहे, आम्ही हे म्हणतात की आम्ही विकास केला, तर विकास कोणाचा झाला हे नागपूरकरांना सगळ्यांना दिसत आहे. नागपूरकरांची काय अवस्था निर्माण यांनी करून ठेवलेली आहे तीही नागपूरकरांना माहिती आहे. एकीकडे मिहानचं सांगितलं तर तिथं मिहान डेव्हलप केलं जाईल, इथं माल वाहतूक करणारे विमान या ठिकाणी उतरतील आणि इथला सगळ्या शेतकऱ्यांचा माल आणि मग काही तिथे लोकांना रोजगार, अशा पद्धतीचे खूप मोठे मोठे स्वप्न आताच्या सत्तेतल्या लोकांनी दाखवलेले होते. ते सगळे प्रश्न येणारच या निवडणुकीमध्ये. नागपूर शहराचा विकासाची भूमिका येत असेल तर आज शहरामध्ये आपण पहा की सिमेंटचे रस्ते सगळीकडे झाले. टेम्परेचर तर वेगळं, नागपूर आपण कर्कवृत्ताजवळ राहतो, नागपूर तसंही उन्हाळ्यामध्ये गरम होणार आहे. या सिमेंटच्या रस्त्यामुळे पुन्हा नागपूर शहरामध्ये टेम्परेचर वाढलेलंच आहे. पण हे सगळं सहन करत असताना ज्या सिमेंट रस्त्यांच्या बद्दलचं हे आताचे सत्तेतले लोक सांगायचे की 80 वर्ष रस्त्याला काही होणार नाही, हे तर एक वर्षांनी सगळे रस्ते पुन्हा रिपेअर करावं लागतात त्यांना. तर हे सगळे प्रश्न आहेतच त्याच्यामध्ये.
पण जे काही जनतेला यांनी 2014 आणि 19ला आश्वासन दिले होते त्या प्रश्नाचं काय? देशाचा आमचा 56 इंचीचा सीना आहे, तर तुम्ही 40 सैनिक आमचे शहीद झालेत पुलवामाला 2019 मध्ये, अजूनपर्यंत हे कोणी केलं हे का नाही शोधलं? त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. म्हणजे राष्ट्रीय आणि नागपूर या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतील आणि हे उत्तर देऊ शकणार नाही. हे मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचं पाप करतील, पण आम्ही यांना मुद्द्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. लोकांचे प्रश्न यांना आम्ही विचारू आणि यांना उत्तर द्यावं लागेल. उत्तर नाही दिलं तर यांना परास्त व्हावं लागेल, असं चित्र आज आहे. तर नाना पटोले आपल्यासोबत होते. तर विकास ठाकरे यांच्या रूपात तगडा उमेदवार आम्ही दिलाय, किंबहुना आमचा उमेदवार लाखो मतांनी विजय होईल असा विश्वास सुद्धा नानाभाऊ व्यक्त करताय. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.